आज रामाची दीपावली सर्व घरांमध्ये साजरी होत आहे। यातूनच लोकांची भक्ती, श्रद्धा आणि आस्था दिसत आहे। जगातील, भारतातील ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी, अशी प्रार्थना विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे। तसेच सदाचारकडे, चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी या उत्सवामधून शक्ती मिळावी अशी अपेक्षा डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केली। आज अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होत असतानाच देशभरात देखील या सोहळ्याचा उत्सव साजरा केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज आळंदी येथील श्री साईबाबा मंदिरात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते भगवान श्रीरामांच्या मूर्तीचं पूजन, महाआरती व होम हवन करण्यात आले। आपण ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तर आपल्याला संधी नव्हती, बऱ्याच जणांचा जन्मच झालेला नव्हता। पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरती जसा सोहळा आणि महोत्सव आणि सामान्य लोकांच्या घराघरात आनंद दिसत असेल, तेव्हा एखाद्या बांगलादेशवर आपण विजय मिळवला त्यावेळेला भारतामध्ये प्रत्येक माणसाने जसा आनंद व्यक्त केला असेल तशा प्रकारे सामान्य लोकांचा हा सोहळा झालेला आहे। आज रामनवमी नाही, आज दिवाळी नाही, परंतु रामाची दीपावली प्रत्येक घराघरामध्ये साजरी होते आणि ती भक्ती, श्रद्धा आणि आस्था सगळ्यांच्या मध्ये दिसते। त्यामधून जगातल्या ज्या दुष्ट शक्ती आहेत, भारतातल्या ज्या दुष्ट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि हे राज्य खऱ्या अर्थाने सुराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे करण्याच्या दृष्टिकोनातून नरेंद्रजी मोदी यांना शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही श्रीरामांकडे केली। आज रामप्रभूची आरती करत असताना आपण म्हणालो सगळं आमचं तुमचं आहे, पण खरंच आपण असं मानतो का? सगळं दुसऱ्याचं घेण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांचा चाललेला असतो। या पार्श्वभूमीवर सदाचाराकडे, चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी या उत्सवामधून शक्ती मिळावी ही माझी अपेक्षा आहे।